काश्मीर आणि प्रिया, पहिलं तर तुमचं स्वागत आहे. म्हणजेच रम्या आणि प्रिया, पहिलं तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये. कसे आहात? कारण दोन खलनायिका एकत्र येऊन सीन चालू आहेत आणि आता महासंगम पाहायला मिळणार आहे. काय सांगता? खूपच मजा येते मला खरं तर. आणि खलनायिका या भूमिकेमध्ये हे सगळे सीन्स करायला तर अजून मजा येते. मी तिच्यासोबत पहिल्यांदा काम करते आणि आम्ही भेटलो सुद्धा तसं पहिल्यांदा आहोत. आणि आमचे आज सकाळपासून बरेच सीन झाले, आमचा इतका छान बॉन्ड झाला आहे. आम्हाला असं वाटायला लागलं आहे की आम्ही एकाच सिरियलचं खलनायिका आहोत, पण असं नाही आहे. पण डेफिनेटली आम्ही खूप मजा करतो शूट करताना सुद्धा. तर पाहायलाही तुम्हाला मजा येईल असं मला खूप विश्वास मजा येईल. आणि ऑब्व्हियसली क्रेडिट गोज टू हर ऑल्सो. खूप गोड आहे स्वभावाने मुळातच, त्यामुळे छान जमलं आमचं. पटकन असं वाटतच नाही की पहिल्यांदा भेटलं. हा, म्हणजे खलनायिका खरं तर खूप खलनायिका नाही आहेत त्या. नसतातच, खरं माहितीये, खऱ्या आयुष्यात नसतातच. नक्कीच दोन्ही खलनायिका आता एकत्र आल्यावरती म्हणजे तुम्ही एकमेकांच्या मालिका सुद्धा बघत असाल. सो तुम्ही एकमेकांना सांगितलं आहे का की तुमच्याबद्दल कसं बोललं जातं किंवा तुला तिचं कॅरेक्टर कसं वाटतं? मी बघतीये म्हणजे बरेच वर्षापासून. रम्याचा आत्ता नवीन प्रवास सुरू झालाय, पण प्रिया आणि आता तन्वी, तिचा प्रवास आम्ही आधीपासून बघतोच, फॉलो करतोय. खूप छान काम करते, गोड आहेच आहे ती. आणि ज्या पद्धतीने कन्व्हिन्सिंगली त्या गोष्टी ती करते ना, त्या मला पर्सनली खूप आवडतात. थँक्यू. पण मला सांगायचं आहे की काश्मीराची म्हणजे माझी आई काश्मीराची फॅन आहे. तिला हिची पर्सनॅलिटी आणि ती ज्या प्रकारे अप्रोच करते लाईफकडे असू देत किंवा इन जनरल तुझी पर्सनॅलिटी तिला खूप आवडते आणि अर्थात मलाही खूप आवडते. आणि मीही ही सिरियल फॉलो करते आहे. सो डेफिनेटली माझा तर आधी विश्वास बसत नव्हता की एवढी सुंदर आणि अशी खलनायिका कशी यार, तिला कोण नाही म्हणेल. आरशात बघून स्वतःसाठी म्हणालीच तरी जाईल. कारण सुंदर, गोड आणि खलनायिका. पण डेफिनेटली मी पार्थ असते तर मी रम्याशी लग्न केलं असतं. थँक्यू. नक्कीच काश्मीरात तुला तिने कॉम्प्लिमेंट दिले, पण ती सुद्धा खूप सुंदर दिसतेच आहे. सो एवढ्या सुंदर खलनायिका असल्यावरती शिवाय नक्कीच नाही पडणार. जरी ते कॅरेक्टर असेल तरी तुम्हाला प्रेम मिळतोच आहे. दोघींनी पॉझिटिव्ह रोल केलेले आहेत, आता नेगेटिव्ह करत आहात. सो स्विच ऑन स्विच ऑफ तर होतच असतो. की या भूमिकेसाठी तुम्हाला स्वतः पर्सनली कसा रिस्पॉन्स मिळतोय? खूप छान रिस्पॉन्स येतो. म्हणजे सुरुवातीला खरं तर यापूर्वी पॉझिटिव्ह सगळे रोल्स केलेले होते आणि नेगेटिव्ह केल्यानंतर ॲक्च्युली ॲक्टरला ती भूक असतेच आणि असावी की वेगवेगळ्या धाटणीतले सगळे रोल्स करता यायला हवेत. आणि लकीली म्हणजे माझं नशीब खूप चांगलं आहे असं म्हणेन मी, की मूव्हीजमध्ये असू दे किंवा मालिकांमध्ये असू दे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स मला करायला मिळाले. त्यामुळे आता प्रेक्षकांचं एक प्रेम आणि एक विश्वास आहे की हां, म्हणजे ही हे सुद्धा करू शकते. म्हणजे ह्याच्या आधीचं जे कॅरेक्टर होतं त्याच्यामध्ये इतकं पॉझिटिव्ह आणि हे होतं आणि आता अचानक की हां, खूप स्ट्रॉंग होतं. आणि आता नेगेटिव्ह जसं होत चाललं आहे तसं त्यांचं की म्हणजे मला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेत की खूप छान करताय तुम्ही, गोड दिसताय आणि आवडतंय काम लोकांना, असा एक माझा अनुभव आहे. हो, डेफिनेटली ती म्हणाली ते खरं आहे की वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणं कुठल्या ॲक्टरला नाही आवडत. आणि ते करत राहिलं तर मला वाटतं की साठी आपण या क्षेत्रात आलो आहे तर ती गोष्ट होत राहणं, तर तो स्पार्क मला वाटतं असा एक लाईव्ह राहतो आणि खूप मजा येते. आणि डेफिनेटली खलनायिका असले तरी त्यालाही इमोशन्स आहेत, त्यालाही ग्राफ आहेत. सो ते एक्सप्लोअर करणं वाटतं तितकं सोपं नसतं, पण मजा नक्की आहे. अगदी अगदी. म्हणजे इवन रम्याचं कॅरेक्टर जर बघितलं तर ते कम्प्लिटली नेगेटिव्ह असं कधीच नव्हतं किंवा सुरुवात पण अशी की तिचं अगदी लहानपणापासून खूप प्रेम आहे. तिने त्या आठवणी जपून ठेवले आणि जेन्युअनली प्रेम आहे. कुठेच असं मुद्दाम काही करते वगैरे असं काहीच नाही आहे. फक्त परिस्थिती आता अशी आहे की तिला तशाच हिंट्स मिळत गेल्या, तिला तेच वाटत गेलं की पार्थचं पण तिच्यावर प्रेम आहे. त्यात तिची काहीच चूक नाही आहे खरं तर. परिस्थिती तशी समोर आली, गमतीत लहान मुलांकडून काही गोष्टी घडल्या, पण आता तिचं आयुष्य तेच आहे, त्यामुळे ती त्याच्यासाठी प्रयत्न करते जेन्युअनली. नक्कीच जरी मालिका वेगवेगळ्या असतील तरी तुमचा लक्ष एकच आहे, अर्जुन आणि पार्थ. सो प्रियाने बरेच कारस्थानं केलेले आहेत. सो तुला एखादा त्याच्यातला कारस्थान घ्यायला आवडेल का? काही असे वेगळे? मी खरं तर आत्ता
तेच ट्रेनिंग घ्यायला आली आहे इथे की तू मला सांग काय करू म्हणजे जेणेकरून मला पार्थ मिळेल. कारण मी आत्ता नवीन नवीन माझी सुरुवात आहे ना, मला नाही तेवढं कळत आहे. हां, मी शिष्य आहे तिची, कारण रम्याला अजून नाही कळत आहे. रम्या आईचा ऐकते अजून, ममाच गर्ल आहे. सो आता मी तिला थोडंसं पुश करणार आहे की तिचं प्रेम मिळवण्यासाठी तिने अजून काय काय करायला हवं. अर्थात मला खूपच एक्सपिरियन्स असल्या कारणाने मी तिला एक वेगवेगळे अशा आयडियाज देते आणि कॉन्फिडन्स देते की तू मिळवू शकतेस पार्थला. तर आता पार्थ हिला मिळतो की नाही आणि अर्जुन माझा फायनली होतो की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला एपिसोड पाहावा लागेल. एक्झॅक्टली, नवीन नवीन आयडियाज मला मिळणार आहेत आणि त्या कशा आम्ही अंमलात आणतोय आणि कशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे एपिसोड्स बघायला मजा येणार आहे, त्यासाठी नक्की बघत राहा. नक्कीच प्रेक्षकांनी जरी तुम्हाला नेगेटिव्ह पात्र म्हणून जरी शिव्याशा असतातच प्रत्येकाच्या कमेंटमध्ये, सो ते देतच असतात. पण आज संगीतचा लूक आहे, सो जर तुमच्या दोघींचा डान्स एकत्र असणार आहे का, प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे का? आणि जर नेगेटिव्हली नेगेटिव्ह नाही, मुळात आमच्या कॅरेक्टरनुसार आम्ही बरोबरच आहोत. आम्हाला एक्झॅक्टली तुम्ही आम्हाला नेगेटिव्हली बघता. हां, आम्ही आमचं प्रेम मिळवतोय, आम्ही पॉझिटिव्हच आहोत. जर मला अर्जुन आवडतो तर मला त्याच्याशी लग्न करायला 100% आवडणार. तर मी त्याला मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करणार. जसं ही पाच सेम, त्यामुळे आम्हाला कसं काय वाटतच वाईट आहे? नाही की आम्ही वाईट आहे. आमच्या जागी आम्हाला ते चुकीचं वाटत नाही, म्हणून तर आम्ही एवढ्या कन्व्हिन्सिंगली करतोय. डान्स करायचं झालं तर एकत्र का करू. मला अर्जुन आवडतो, हिला पार्थ आवडतो, आम्ही त्यांच्याच सोबत करणार. मी पार्थ बरोबरच डान्स करते. हा, मी सुद्धा अर्जुन सोबत. बाई मला वाटतंय तू मला एकदा बोलता बोलता म्हणाली होतीस टिक टिक वाजते, ते अर्जुनसाठी मग अर्जुन बरोबरच म्हणते ना नाही, मी. एकमेकींना काय डेडिकेट करायला. एकमेकींना, मग तू अर्जुन बरोबर हा डान्स कर असं मी तुला डेडिकेट. नाही, कुठलेही गाणं चालणार आहे. आम्ही आता उगाच मी हिला कॉम्प्लिमेंट देणार मग ही मला देणार, त्याच्यापेक्षा आता हे करते की आम्ही दोघी खूप सुंदर दिसतोय. सो दोघींनाही एक खूप छानसं गाणं डेडिकेट प्रेक्षकांनी करावं कमेंटमध्ये, अशी माझी इच्छा. तुम्ही कमेंट मध्ये करा, मग आपण विचार करू. शिव्या डेडिकेट करतातच, थोडंसं गाणी डेडिकेट हां. करावं. एक छान गाणं, तुम्हाला कुठल्या गाण्यामध्ये आम्ही आवडणार होते तुम्हीच सांगा. नक्कीच प्रेक्षकांना मालिका सुद्धा आवडते, हा महा एपिसोड सुद्धा आवडणार आहे. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता इन्व्हिटेशन होऊन जाऊ दे. तो तुम्हाला माहितीच आहे, लग्न सोहळा पार पडतोय, पण रम्याचं आणि पार्थचं लग्न आहे हे आपल्यातच ठेवा, हे कुणाला सांगू नका बरं का. आणि नंदिनी आणि पार्थला तर अजिबात कळता कामा नये, राईट? हो, आणि अर्जुन आणि कोणाचं लग्न होतं ते पाहायला विसरू नका. तुम्हाला असे खूप ट्विस्ट अँड टर्न्स मिळणार आहेत. त्यामुळे आणि हो, अगेन परत सांगते, कदाचित तुमच्या मनात जी गोष्ट आहे ती घडू शकते. मी स्पॉइलर नाही देते, घडू शकते. तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल. प्रियाला एनिवेज शिव्या घालणं लोकांचं आवडीची गोष्ट असते, त्यामुळे बघा काय होतं. पण हो, आम्ही संगीत एकत्र सेलिब्रेट करणार आहोत. म्हणजे तन्वी आणि अर्जुनचं आणि नंदिनी आणि पार्थचं आणि Oh, sorry. सिक्रेटली रम्याचं. हां, सॉरी. बरं, आता तुमच्या दोघींची मैत्री सुद्धा झालेली दिसते. Yes. सो रम्या, प्रियाला एखादा उखाणा घ्यायला मदत करशील का, किंवा प्रिया कसा उखाणा घेऊ आता शकते? घ्यायला सांगणार नसेल तर हो, मदत करणार. नाही, घ्यायला सांग आता. एक घे ना उखाणा छान नाही पैकी. गं. अरे मला नाही हे तरी काही नाही गं, बघ तुझ्या ज्या भावना आहेत अगदी प्रेमाच्या त्या फक्त रिप्लेस करते ते. बरं, प्रिया अर्जुनसाठी सगळं करायला रेडी आहे, एखादा उखाणा घ्यायला का नाही रेडी? सॉरी, मला जेन्युनली असं वाटतं की प्रियांका म्हणून की अर्जुनसाठी उखाणा तन्वीने, म्हणजे खऱ्या तन्वीने घ्यावा, प्रियाने नाही. सो आय गेस आपण तिच्याकडे मी हा बॉल पास करते. याला काय अर्थ आहे? बरं तू घे, चल तू घे. हा, मला विचार कर, मी हा. घ्यायला लाजत वगैरे नाही, हा, चल, फक्त पाचसाठी. जरासं आठवते. भाजीत भाजी मेथीची वगैरे नाही हं, मग आता नाही, नाही. क्रिएटिव्ह काहीतरी. असं नाही, काहीतरी विचार करावा लागेल. ओके. इर्षाद. वसूसा म्हणजे माझ्या आईचा मला अभिमान आहे सार्थ. माझ्या आईचा मला अभिमान आहे सार्थ. कुणीही काहीही करू दे, रम्याचाच आहे पार्थ. शपथ असे लाईव्ह बनाना चाहिए. मी तेच तर म्हणते, तू पण असं पटकन काहीतरी. माझ्यासाठी इट्स नॉट माय कप ऑफ. ओके. थँक्यू.
थँक्यू.